नक्की तक्रार दाखल झालेली आहे. कायदेशीर फॅक्ट्स काय आहेत या संपूर्ण प्रकरणात? आता ही जी तक्रार आहे तर जे विक्टीम आहेत त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यांनी जे माजी खासदार आहेत मुंबईचे सिंधुदुर्गातून जे आलेले त्यांचा मुलगा जे त्यांच्याकडून एक स्थळ आलेलं लग्नासाठी. तर त्याप्रमाणे स्थळ येऊन लग्नाची बोलणी होऊन त्यांचं अरेंज मॅरेज झालं. अरेंज मॅरेज झाल्यावर काही वर्षातच त्यांना ते त्रास द्यायला लागले आणि त्रास दिल्यानंतर त्यांनी मूल होण्यासाठी वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन गेले. तिथे वेगवेगळे अघोरी कृत्य त्यांच्यासोबत झाली आणि त्या संदर्भात आम्ही आता फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या विरुद्ध. ताई, नक्की तुमचं म्हणणं काय आहे? जो प्रकार मध्ये दिलेला आहे, नक्की कुठल्या प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं आणि काय तुमची तक्रार आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध? सारांश सांगायचं तर प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकदृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. ताई, विनायक राऊतांनी आता तुम्ही बोलण्याआधी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का 2022ला घटना घडली तर 2026 का उजाडावं लागलं. दुसरं, आई वडील सोबत होते, मग त्यांना कोणी त्यावेळी तक्रार देण्यापासून थांबवलं होतं. आणि तिसरं, टेरेस फ्लॅट, महिना 2 लाख रुपये आणि 10 कोटी रुपये हे संबंधित हे तुमच्याकडनं मागितले जात होते आणि दिले नाही म्हणून हे आरोप केले जातात असं विनायक राऊत म्हणतात. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. अघोरी कृत्य म्हटलं महाराष्ट्रामध्ये अघोरी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांग, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य काय केलं जो सांगतो? गंभीर प्रकारे महाराष्ट्रातले माजी खासदार, कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे, काय अघोरी कृत्य केलं त्यांनी? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. राजकीय दबाव होता का? कारण माजी खासदार राहिले, वजन आहे शिवसेनेमध्ये त्यांचं, राजकीय दबाव तुमच्यावरती कशा प्रकारचा होता आणि किती राजकीय कुठल्या दुसऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप होता का दबाव टाकण्यामध्ये पक्षाचे? राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक
घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहे, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप्ड मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. सो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे? स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळीस ते कधीही आमच्या घरी आले नाहीत. आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, पण त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. अघोरी कृत्यात किती सहभाग होता विनायक राऊत? हे स्वतः जेव्हा तुम्हाला वेगवेगळे उतारे काढायचे किंवा बाबांकडे घेऊन गेले तेव्हा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत. आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत. पण अजूनही विनायक राऊत म्हणतात पैसे पाहिजे होते, टेरेस फ्लॅट पाहिजे होता, दर महिन्याला 2 लाख पाहिजे होते, दर महिना 5 लाख गाडी आणि 12 कोटींची तुम्ही मागणी केली होती आणि ते नाही केलं म्हणून तुम्ही आरोप करता. एवढे वर्ष म्हणून गप्पा बसला होतात तुम्ही असं? अच्छा, तर मला असं वाटतं की त्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा की मी 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते. आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. कायदेशीररित्या काय तरतुदी आहेत, कशा पद्धतीची कारवाई कायदेशीरदृष्ट्या यांच्यावरती होणं अपेक्षित आहे, कुठल्या कलमांतर्गत त्यांच्यावरती कारवाई, किती गंभीर स्वरूपाची कारवाई असू शकते? आता याच्यामध्ये फसवणुकीचा 498 जो जुना 498 म्हणजे नवीन जो 85 आहे तो दाखल केला आहे आम्ही. 318 सेक्शन जे आहे फसवणुकीचं ते दाखल आहे. प्लस महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तर तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे. नॉन बेलेबल सेक्शन आहे. त्याच्याप्रमाणे सध्या कळतंय आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे याच्यामध्ये. आम्ही पोलिसांकडे मागणी करतो की त्यांना लवकरात लवकर अटक व्हावा. दुसरं आपण जसं सांगितलं की ते काहीतरी बाईट देत आहेत की एवढे 3 वर्ष काय केलं, ह्याचा मोडस ऑपरंडी जो आहे, मुलाची त्यांची क्षमता जी आहे ते त्यांना पहिल्यापासून माहीत होतं, म्हणून ते एका स्थळाकडे गेले जिथे लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, बिचारी मराठी साधी माणसं आहेत ती, कुठे त्यांना पॉलिटिकल काही संबंध नाही त्यांचा, फायनान्शियली पण कॅपॅसिटी नाही, अशी त्यांनी बरोबर चूज केली. त्यांनी ती मागणी घातली आणि सर्व खोटं त्यांनी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितल्या. तशीच आमची FIR फसवणूक केली आणि त्यांनी असं बघितले की ते जाऊन पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून ह्यांच्यावर मानसिक दबाव येईल आणि स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. ही एक सायकोलॉजिकल याला हे म्हणतात की एखाद्या माणसाला किंवा एका व्यक्तीला तुमच्यामध्येच कमी आहे, तुमच्यामध्ये कमी, मग तो दुसऱ्याला प्रश्नच विचारत नाही. असं करून सर्व जे भांडं यांचं लपवायचं होतं त्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर एवढे दिवस सुद्धा ही शांत राहिली. कारण का ते एवढे पॉवरफुल आहेत तिथे MP आणि आता त्यांचा जो हजबंड आहे तो आता नगरसेवक आहे, मोठ्या पक्षासाठी ते काम करतात, त्याच्यामुळे त्यांना कुठे आवाज भेटला नाही. ते जेव्हा माझ्याकडे आले एका सोर्समुळे तेव्हा मी त्यांना सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, कोणी असलं तर न्यायाच्या पुढे कोणी मोठं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपण FIR केली.
पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात सपोर्ट केला. जे DCP साहेब आहेत प्रशांत कदम साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर कारवाई करतील म्हणून. त्याप्रमाणे आता आज रोजी एक अटक पण झाली एका बाबाला, तर ते आज हजर करणार आहेत. आरोपी क्रमांक 2 FIR मध्ये विनायक राऊत आहे. हो, त्यांना अटक करावी त्वरित अशी तुमची मागणी आहे का? 100%. आणि असे जर लोकनेते असतील ज्याचं म्हणजे लिडरशिप मधनं काय, आत्ताच खराचं प्रकरण जेवढं मोठं आलं त्यात पॉलिटिशियनची काही नावं सुद्धा आलेली आहेत समोर. मागायचं का तुमची अटक झाली पाहिजे का? आमची विनायक राऊत अटक झाली पाहिजे. याच्यामध्ये हे अटकेच आहे. अटक झाल्याशिवाय हा जो पुढचा तपास आहे याच्यामध्ये सबळ कारण आहेत अटक होण्यासाठी त्यांना. कोण आहे? विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे. त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत. त्याच्यावर राजकीय दबाव आहे, जसं काही म्हणाले तसं राजकीय दबाव असल्यामुळे अडचणी येतील का? कारण माझी खासदार आहेत, सर्व पक्षात संपर्क आणि कॉन्टॅक्ट आहेत. आता संविधानामध्ये तर इंडिपेंडेंटली पोलीस चौकशी करतात, त्यांनी आम्हाला श्वास दिलाय. पण ते जर मोठी लोक असतात तर तसा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो. तर माझं मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या लोकांना पण आहे की यांचं जे विक्टीम आहे ज्या यांचं म्हणणं आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. सर, या संपूर्ण FIR मध्ये जे काही कलम याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत हे जामीनपात्र आहेत का? हे अजामीनपात्र आहेत, नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत. आता जे आर्ने नवीन सेक्शन आहे 35(3) जे आहे म्हणतात की 7 वर्षाच्या आत असेल तर शक्यतो नोटीस द्यावी, अटक करू नये. त्याच्यामध्ये म्हणजे अटक करू नये, पण त्याला बंदी नाही आहे अटक करण्यासाठी. एखादं हिनियस क्राईम असेल, हा हिनियस क्राईम हे खूप सिरियस आहे. हा, हे गंभीर, हा याच्यामध्ये गंभीर स्टेटमेंट आहे. आणि अशा काही जे तपास याच्यामध्ये पोलीस कस्टडी खूप जरुरी आहे. त्याशिवाय ती लिंक लागणं ज्याच्यात, कारण का मल्टिपल बाहेरचे पण आरोपी आहेत त्याच्यामध्ये, जे बाबा लोक आहेत ते बाहेरचे आहेत. तर ह्यांना अटक करून लवकरात लवकर एकमेकांशी हे करून इन्व्हेस्टिगेशन होण्यास मदत होईल. काही राजकीय आणखी चेहरे याच्यात असण्याची शक्यता तुम्हाला नाही, कारण का हे जे आहे फॅमिली मॅटर आहे, ह्याच्यामुळे बाहेरचे राजकीय केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी इतर काही राजकीय नेत्यांची मदत घेणं किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असेल असं तुम्हाला वाटतं? कारण शेवटी माझी खासदार राहिलेली आहे. आता हे जसं ओपन झालंय आता त्याच्यानंतर काय होऊ शकतं ते मी सांगू नाही शकत आता, कुठून प्रयत्न होतील काय होतील ते. पण आमचा प्रयत्न राहील जो आम्हाला हक्क दिलाय संविधान न्याय मिळवण्याचा, आणि तो आम्ही प्रयत्न करत राहू. एक प्रश्न याच्यामध्ये असा पुढे येतोय की या म्हणजे प्रामुख्याने सिंधुदुर्गातल्या आणि मुंबईमध्ये राहिला तर गुन्हा हा ठाण्यामध्ये का नोंद करण्यात आला त्याचं कारण? हा, फिर्यादी जो असतो, फिर्यादी आहे 498च्या कन्सेप्टमध्ये क्लिअर आहे की जिथे फिर्यादी असते तिथे ते त्यांना FIR दाखल करण्याचं ज्युरिडिक्शन आहे. कारण का जो हा कंटिन्युअस प्रोसेस आहे, हा जो ट्रॉमा आहे तिला मेंटल क्रुएल्टी झाले, कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही अजूनपर्यंत त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे हे जे ज्युरिडिक्शन आहे ठाणे, तिथे ते कायदेशीर ते ज्युरिडिक्शन आहे FIR रजिस्टर करायला. जी हिंदी में जानना चाहते हैं कि इतनी तकलीफ हुई 7-8 साल के बाद आपने हिम्मत दिखाई, क्या कुछ आपके साथ हुआ? अगर थोड़ी इसमें आप बता पाए, क्योंकि बहुत प्रेशर था, आप बता रहे पॉलिटिकल इन्फ्लुएंस था, आपके साथ क्या, मतलब एक शॉर्ट में अगर आप बताना चाहें, मतलब जो कंप्लेन लिखी है FIR में तब्दील की गई, गंभीर आरोप आप लगा रहे हैं एक पूर्व सांसद पर। जैसे मैंने पहले भी बताया, ये पूरी प्लानिंग के साथ उन्होंने किया है. सिर्फ इसमें मेरा हस्बैंड इन्वॉल्व नहीं है, उसके पेरेंट्स और ओवरऑल उसके फैमिली मेंबर्स सब उसके सपोर्ट में है, जिन्होंने ये सब मिलके हमारे साथ किया है. और मेजर एलिगेशंस अगर उन पे बोलने हैं तो फर्स्ट थिंग इज ही इज इनकेपेबल ऑफ एस्टेब्लिशिंग सेक्सुअल रिलेशंस, ड्यू टू विच just to hide this he has done like what sir said, he's done extreme cruel behavior. Not only him, his family members, specifically his mother after him, she has done very dirty heinous behavior with me. Third major thing, I was working for Procter and Gamble before getting married, but I was convinced by Geetesh that political background है, फिर travel करते हैं, you can't manage everything, and he forced me in a very soft tone to quit my job, and that was his planning to make me disabled financially. After that he used to give me specific amount which was my last drawn salary with PNG since 2018 till date. जब तक मैं वहाँ थी 2023 तक he was giving me the same amount. 7 years अगर कोई इंसान किसी भी कंपनी में काम करता है, he'll get at least 100 rupees increment every year, and I had no freedom to spend that amount as well.
मुझे कहीं भी जाना परमिटेड नहीं था. एवरीवेयर आई एम सपोज टू गो विथ सम और अदर फैमिली मेम्बर और पर्सन ही हैज सिलेक्टेड मी टू गो विथ. या फिर अगर मुझे मेरी फैमिली से बात करना है, आई शुड स्पीक ओनली ऑन स्पीकर्स. मुझे इतना भी लिबर्टी नहीं था कि ड्यूरिंग माई मेंस्ट्रुअल साइकिल ही यूज्ड टू चेक, he used to enter the washroom and check if I am lying or this is a true thing. क्योंकि उनके यहाँ मेंसेस रिलेटेड भी बहुत पुराने प्रैक्टिसेस फॉलो होते हैं. एंड हर चीज़ में, जैसे कपड़े क्या पहनना है, खाना क्या खाना है, बहुत चीज़ों में आई कैन से इन एवरीथिंग उन्होंने मुझे बहुत तंग किया है, बॉडी शेमिंग किया है. उसके बाद ये जो अघोरी जो कुछ भी है उसके बारे में भी सिर्फ उनके लड़के का ये छिपाने के लिए उन्होंने मुझे इतना ट्रॉमेटाइज किया कि आई यूज टू बी लाइक अ ड्रग एडिक्ट की पूरा दिन पूरी रात में सिर्फ वो नशे में रहती थी. फिर एंटी डिप्रेसेंट स्टार्ट किया था, उससे भी वही हो रहा था. आई वॉज गेनिंग वेट हर चीज़ में. मतलब मैं आई वॉज जस्ट अ पपेट इन देयर हैंड. जो वो बोलेंगे मैंने वो ही करना है. आई वॉज नॉट अलाउड टू विजिट माई पेरेंट्स, माई फ्रेंड्स, माई रिलेटिव्स, नथिंग. I was supposed to spend the amounts only where they wanted. And उसकी मम्मी जैसे एक बड़ी देवी की मिसाल थी. If she can do anything, I should do each and everything what she is doing. तो हर एक चीज़ में मतलब we are in this world now. यहाँ पे तुम किसी इंसान को कैदी के जैसे नहीं कर सकते, बट ये उसने और उसके पूरे फैमिली ने मेरे साथ किया है. दूसरा एक मेजर चीज़ जो मुझे हाईलाइट करना है इज़ अबाउट टेस्ट ट्यूब बेबी. उन्होंने 2020 में जब हम लोग न्यूजीलैंड गए थे, उन्होंने फर्स्ट टाइम वहाँ मेरे साथ ये टॉपिक डिस्कस किया, जिस पे मेरा उसको ये कहना था कि इफ़ यू आर फिट एंड फाइन इन ऑल टर्म्स, तो व्हाई आर यू ऑप्टिंग फॉर टेस्ट ट्यूब बेबी. और अगर ऐसा ही है तो यू गो एंड यू टेल योर फैमिली एंड माई फैमिली, बट आई एम नॉट अग्रीइंग विद दिस. बट उसके बाद उन्होंने वो इतना पूरी प्लानिंग से किया कि देयर वॉज अ टाइम वेयर माई फादर इन लॉ सेड कि उनमें कोई सेक्सुअल रिलेशन नहीं आया क्योंकि तभी वैसा क्लाइमेट नहीं हुआ था. सो लेट देम गो फॉर अ टेस्ट ट्यूब बेबी नाउ, दे विल वर्क ऑन सेक्सुअल रिलेशंस लेटर. जो इंसान आज 30s में सेक्सुअल रिलेशन नहीं कर रहा है, सो हाउ इज दैट पर्सन गोइंग टू डू दैट सेम सेक्सुअल रिलेशंस आफ्टर 40, 45, मे बी 50. तो जस्ट इंसान की एक गलती छुपाने के लिए उसने किसी की लाइफ को इतनी गंदी लेवल तक नीचे गिरा के उन्होंने तंग किया है. एक प्रकार से सांसद है पूर्व जो कानून बनाते हैं, वो खुद इस तरीके से अगर ब्लैक मैजिक एक्ट में बिलीव करते, आपको सब्जेक्ट करते, तो कितना ट्रॉमा रहा उस समय. जैसे बताया, सर भी बता रहे कि आपको कहाँ कहाँ लेके जाया गया, और क्या वो साथ में आते थे, क्या कभी रोका या कभी कोई सवाल खड़े किए. नहीं, रोका तो बिल्कुल नहीं के तौर पर हम उनसे आशा रखते हैं कि लॉ बनाए, ये सब चीजों को हटाए, लेकिन आप उन्हीं के घर में इस तरीके से हो रहा था आपके साथ, क्या कहेंगे? See, I will speak specifically about these people's faces because मैंने इनके साथ closely deal किया है for 7 long years कि इनके public images जो है वो completely different है, and inside the house they are completely different people. अगर बाहर जाके मैं किसी को बोलूँ कि बाबा गीतेश राउत ऐसा ऐसा करता है, ऐसे बात करता है, no one will believe. बट आप अगर घर में आओगे 1-on-1 मेरे साथ या उसकी मम्मी के साथ, वो इतनी गंदी लैंग्वेज में बात करता है, मम्मी को इतनी गंदी गालियाँ देता है, मुझे गंदी गालियाँ देता है, एंड नो एटिकेट. इंसान जैसे बिहेव करता है वैसा कुछ भी नहीं है उसमें. बट पब्लिकली इफ़ यू गो टू सी कि ऐसा बंदा मिलेगा ही नहीं ढूंढ के, ऐसा उसका इमेज है, विच इज़ आई कैन से विद द एंटायर फैमिली. वो खुद भी नगर सेवक है, राइट? वो तो अब भी 2026 में, बट उसने हेड ऑफ द फैमिली है विनायक राउत, खुद पूर्व सांसद रह चुके, इतने बड़ी पार्टी में सीनियर लीडर है, उनके द्वारा कभी आपको मतलब इन चीजों से रोका गया या कभी कुछ ऑब्जेक्शन लिया गया कि वो भी साथ में ही थे पूरे, जो पूरा आपने बताया 7 साल में जो तकलीफ हुई? देखिए, ऑब्जेक्शन उन्होंने इन चीज़ों के लिए नहीं किया, अघोरी जो कुछ हुआ उसके लिए नहीं किया. ऑब्जेक्शन, हाँ, समर्थन ही था. और मेन उनका प्लस पॉइंट क्या था, ही वॉज नॉट स्टेइंग विद अस, he was staying with his second wife. So 24/7 I had to deal with Gitesh and his mother. So others have
किसी को भी 100% पिक्चर नहीं पता ये कैसे है। एंड सेकेंड थिंग इज, उन्होंने कैसे किया, हर चीज में मुझे फोर फ्रंट पे रख के, मेरे कंधे पे बंदूक रख के एवरीवन ट्राइड शूटिंग। तो गीतेश के सामने, उसकी मम्मी के सामने मैं बुरी बनी, झगड़े मेरे साथ वो लोग करते थे, मारपीट मेरे साथ हुई है, उनके साथ कुछ नहीं हुआ। एंड हुआ भी है तो उनका सोल्यूशन ऐसे होता था कि मैं सांसद हूँ तो मुझे क्या बताएगी, या फिर कुछ तकलीफ है तो तू किचन में जाके बैठा कर, किचन में कुछ काम कर। अरे जब भी लड़की पूरा पूरा दिन नशेड़ी के जैसे वो मेडिसिन लेके बेडरूम में पड़ी है, जिसको दिन कब हो रहा है रात कब हो रही है वो नहीं पता चल रहा है, इज शी सपोज टू गो एंड कुक फॉर दी फैमिली? तो ऐसे नहीं है कि किसी को पता नहीं था, छोटे से बूढ़े तक सबको घर में सब बात पता है, बट एवरीवन हैज कन्वीनियंटली क्लोज देयर आईज एंड एंजॉयड द सिचुएशन। और सबने अपने अपने तरीके से मुझे सिर्फ उस घर में तंग ही किया है, राइट फ्रॉम मुंबई टिल नेटिव। आपकी जिस तरीके से अभी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली, अपनी सफाई दे रहे, आप पर आरोप लगा रहे कि आपने पैसे के लिए ये सब किया, उन्होंने नहीं दिया इसके लिए आरोप लग रहे, और 3 साल का डिले क्यों किया? अगर आपको करना ही था तो 22 में क्यों नहीं कंप्लेन? अच्छा, तो उसका आंसर ये होगा, 3 साल अगर मैंने डिले किया है तो उनके लड़के का तो उनको प्रॉब्लम पहले से पता था, तो उन्होंने इतने 30-35 ईयर्स क्यों निकाले? उन्होंने, उनके लड़के का आज साइंस इतना आगे बढ़ चुका है एंड बाय गॉड्स ग्रेस दे आर फाइनेंशियली वेरी स्ट्रॉन्ग, तो ये तो बहुत इजीली सॉल्व हो सकता था प्रॉब्लम, बट वो उन्होंने नहीं किया। और किसी इनोसेंट को अपने घर में लाके उसको खुद के लड़के की गलती छुपाने के लिए इतना गंदा ट्रीट करके, आई डोंट नो व्हाट दे आर गेनिंग इन लाइफ। आखिरी सवाल, आपको लगता है न्याय मिलेगा? क्योंकि मिलेगा, इन्फ्लुएंस एक जगह पर है, काफी मिलेगा, चीजें आपने बाहर लाई है, और यस मिलेगा, बिकॉज आई एम अ वेरी स्पिरिचुअल पर्सन। इस बात पे भी मैं ये कहना चाहूँगी, आई डोंट नो हाउ आई से दिस इन हिंदी, आई स्पीक इन मराठी। जैसे मैंने जब भी स्वामी समर्थ का भक्ति शुरू किया तो मेरे हस्बंड का मुझे हर बार ये टॉन्ट था की, हा नवीन देव पकडलायस तर किती दिवस हा देव तुझ्या पाठीशी उभा राहतोय ते मला बघायचंय। सो जो इंसान खुद को भगवान से भी ऊपर समझ रहा है, एंड उसका ये हर बार कंपल्शन होता था कि भगवान के सामने मैंने जोर से प्रे करना है, और ये प्रे करना है कि उसकी सेकेंड मम्मी और उसकी जो सिस्टर है उसका बुरा हो, बिकॉज दे स्टेप्ड इन देयर लाइफ और इसका फैमिली ब्रेक हुआ। एंड आई हैड अ सिंपल आंसर, मैं किसी का बुरा नहीं मांगूंगी, आई विल टेल गॉड टू गिव गुड टू एवरीवन। तो लिटरली प्रे क्या करना है, इसमें भी अगर पाबंदी है तो बंदा कैसे रहेगा और क्यों सहेगा? मैंने कुछ गलती किया है एंड आई वॉज ट्रीटेड लाइक दिस, तो मैं एक्सेप्ट करती थी। गलती नहीं होके कई बार मैंने गीतेश को 1-on-1 भी मैंने पूछा कि तुझे कुछ प्रॉब्लम है क्या, आर यू स्ट्रेट और नॉट, कुछ भी प्रॉब्लम है तू मुझे बता, आई विल एक्सेप्ट। बट नहीं, उसने मराठी में स्पेसिफिकली बोला, तू नपुंसक आहेस म्हणून आपल्या शारीरिक संबंध होत नाहीत। लेडी कभी नपुंसक होती है? दूसरी चीज उसने बोली है की मी नाजूक मुलगा आहे, मला हात लावशील तर तू विधवा होशील, तुला अक्कल आहे का, तू मला असा कसा हात लावतेस? सो दिस इज नॉट अ थिंग आई कैन गो एंड टेल समवन, अरे बाबा मुझे ये नहीं मिल रहा है तो यू गिव मी। और उनका इतना प्रेशर था कि मैं मेरे फैमिली के पास ओपन अप नहीं हो सकती थी, तो मैं किसी और को जाके क्या बोलूंगी? एंड इस पे ही आपका क्वेश्चन का आंसर है कि किधर तो भगवान है, इसके लिए आफ्टर ऑल दिस आई गॉट दैट स्ट्रेंथ टू टेक दिस स्टेप टू गो फॉर लीगल फाइट। सर आपसे सवाल है छोटे में, कितना अभी जो आपने केस हो गया, एफआईआर हो गई है, कितनी प्रोबेबिलिटी है विनायक राउत को भी अरेस्ट किया जाए? और आपने जिस तरीके से बताया कि सभी को बिठाकर इंट्रोगेशन करनी पड़ेगी, बिकॉज देयर आर एक्सटर्नल प्लेयर्स आल्सो, इंटरनल प्लेयर्स है, क्या कहेंगे शॉर्ट में सर? इसमें अभी कुछ जो लोग हैं, इसमें कुछ बाबा वगैरह है जो ब्लैक मैजिक एक्ट जो लगाया है, इसमें एक बाबा को अरेस्ट भी किया है आज पुलिस ने, तो हम पे पुलिस पे पूरा भरोसा है। और इसमें अभी जो मेन एक्यूज है इसमें गीतेश और उसके फादर और उसके मदर और 3-4 लोग हैं, उनको भी अरेस्ट होना बहुत ज़रूरी है, ताकि ये सारा जो ऑफेंस है वो ओपन अप हो जाए डिस्कवरी और रिकवरी के लिए। डिस्कवरी बहुत इंपॉर्टेंट है इसमें कि किसका कितना रोल है, क्या है ये सब अघोरी काम करने में, पर जो 498 और चीटिंग,
इसमें जो आपने सवाल किया अभी इनसे कि इतना 3 साल क्यों लगा, क्योंकि वो बहुत बड़े पावरफुल है। इनका घर आप देखोगे, इनके फादर जो कमाने वाले थे, सिंगल कमाने, वो रिटायर्ड है, लोअर मिडिल क्लास फैमिली है। उन्होंने चूज किया है एग्जैक्टली इनको, जब अरेंज मैरिज उन्होंने इनको प्रस्ताव दिया है। जो स्टैंडिंग एमपी थे, मतलब आप देखोगे पॉलिटिकल, कोई भी पॉलिटिकल या नॉर्मल लाइफ में हम लोग जो देखते हैं फाइनेंशियली सेम लेवल पे देखते हैं। शादी जब अरेंज होती है तो वो देखा जाता है, थोड़ा बहुत ऊपर नीचे चलता है। एकदम लव मैरिज में खाली ऊपर नीचे होता है, वैसा नहीं। इन्होंने मतलब वो यहाँ पे और ये यहाँ पे, तो उन्होंने ऐसे लोगों को चूज किया ताकि वो कुछ आगे जाके कुछ कार्रवाई ना करे, ना कुछ बोले, जो भी करे खाली दिखाने के लिए। मैरिज ये खाली दिखाने के लिए उनको करना था और वैसे किया, और इस तरीके से ये सारी घटनाएं इनके साथ हुई है। तो ये 3 साल ऐसा इजी नहीं है कि एमपी के ऊपर कोई केस करना, उसके लिए स्ट्रेन चाहिए, उनको लीगल बैटल के लिए एक्सपेंसेस होते हैं। और वो भी अभी ऐसा माहौल है आज के तारीख में कि किसी जुडिशियल सिस्टम पे भी भरोसा नहीं लोगों को, आजकल मीडिया और ये देखते। तो उसके बाद में वो स्ट्रेन सब इकट्ठा करके उनके साथ फाइट लेना, इसमें टाइम जाता है। और उन्होंने तो सिर्फ स्ट्रेंथ इकट्ठा करके फिर मेरे पास आए, तो मैंने बताया उनको कि हम इस तरीके से जाते हैं। तो हमने ये एफआईआर किया और एफआईआर रजिस्टर भी हुआ डायरेक्ट प्राइमा फेसी देख के। ताई, एक तुम्हाला प्रश्न है कि पॉलिटिकल आ सकता है प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर आ सकता है, बहुत केसेस में ऐसा होता है। फैमिली और इसी तरीके से जवाब देते हैं। पॉलिटिशियन जहाँ पे एक्यूज होंगे वो तो बोलेंगे ऐसा है, ये डिमांड करते, वो डिमांड करते, और उसका पूरा नैरेटिव बदल देते। पर ये कोई मीडिया ट्रायल नहीं है। हम लोग यहाँ पे कोर्ट में लड़ेंगे ये केस, लीगल बैटल है, पुलिस हमारे साथ है, गवर्नमेंट भी हमारे साथ रहेगी क्योंकि विक्टिम है। और मुझे लगता है अभी जो सिचुएशन है, सब बाबा और ये अघोरी, और अगर लीडर ऐसे वो दिखा रहे, घर में ऐसे कर रहे, अलग अलग जगह पे बाबा को बुला के, और जो है नहीं सिचुएशन, मेडिकली कुछ है नहीं, फिर भी जानबूझ के उनको टॉर्चर करने के लिए, तो फिर बाकी बहुत मतलब कुछ भी हो सकता है महाराष्ट्र में। ताई, तुम्ही तक्रारी तुमच्या म्हटलेली आहे की जेव्हा तुम्ही PNGचा जॉब सोडला त्याच्यानंतर तुम्हाला एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून दाखवलं गेलं, पगार आणि HDFC बँकेत अकाउंट उघडलं, त्याच्यामध्ये तुम्हाला की फायनान्शियली स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामध्ये पैशाची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात होत होती। याच्यामध्ये स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे, काही पैशाच्या उलाढाल किंवा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार तुम्हाला तिकडे वाटतोय का? मोठ्या प्रमाणामध्ये मूळ इन्कम सोर्सपेक्षा अधिक पैसा येणं, याची पण चौकशी व्हावी असं तुम्ही मागणी कराल का? कारण शेवटी त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला झालेला आहे। कारण मी मगाशी जसं सांगितलं, गीतेशचं हे मला प्रत्येक वेळी धमकवणं असायचं की मी माझं ओरिजिनल इन्कम तुला कधीच कळू देणार नाही. दिस सेज अ लॉट अबाउट इट. आणि HDFCच्या ह्याच्यातले सगळे व्यवहार तो करत होता, त्याच्या अदर बिझनेस ह्याच्यामध्ये किंवा त्याचे कुठे जिथे त्याला पेमेंट्स करायचे असे, आणि मला त्यांनी कधी इन्व्हॉल्व केलं नाही आणि आय नेव्हर टूक इंटरेस्ट इन दॅट. बट ही शक्यता मी नाकारूही शकत नाही की तुम्ही जे बोललात ते असूही शकतं, बिकॉज आय नेव्हर वेंट इन टू डिटेल फॉर ऑल दॅट. आता तुम्ही केस दाखल केली आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय हां, कॅशचे पण जसं कॅश प्रत्येक महिन्याला CA कडून घरी यायची, आणि मग त्याच्यात पण टॉर्चरिंग असं केलं की घरी मनी काउंटिंग मशीन असून मला लिटरली 17-18 लाख हाताने मोजायला लावलेले आहे. म्हणजे विकृतीची ही पातळी ही गीतेश राऊतनी गाठलेली आहे. आणि मनी लॉन्ड्रिंगचा टेक्निकली तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगचे सुद्धा त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स आले जेव्हा हे आपण एफआयआर मध्ये त्यावेळेला घेतलं नाही, पण काही कारण का त्याच्यात हे त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. ते एक भरपूर सारे कॅश यायचे त्यांच्या घरात, काही फ्लॅट्स आहेत जे रेकॉर्डवर नाही आहेत, म्हणजे ते लपवले गेलेत, असे काही आहेत. ते एव्हिडन्सच्या नंतर आपण त्याच्यावर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे आम्ही ह्या एफआयआरच्या बेसवर अर्ज करणार आहोत. स्पेसिफिक उत्तर येस करणार आम्ही. ईडीमध्ये तक्रार करणार. यांचे जे काही आहेत व्यवहार, बरेचसे व्यवहार त्यांनी बघितलेत, तर ते ईडीमध्ये आम्ही ह्या एफआयआरच्या बेसिसवर, वेगळ्या एफआयआरची गरज नसते, ह्या एफआयआरच्या बेसिसवर आम्ही अर्ज करणार आहोत. हा गुन्हा ठाण्यात नोंद केल्यामुळे कुठेतरी संशय व्यक्त करण्यात येतोय. आता संजय राऊत यांनी सुद्धा आज म्हटलं की ठाण्यात गुन्हे जे होतात त्याच्यावरती संशय नेहमीच उभा राहतो. ठाण्यामध्ये म्हणजे ठाण्यात फिर्यादी राहतात, त्यांचं असं म्हणणं आहे का की हे ठाण्यामध्ये राहत नाहीत किंवा कुठे दुसरीकडे राहत होते आणि ठाण्यामध्ये राहायला टेम्पररी आल्यात? ते पहिल्यापासून ठाण्याच्याच आहेत, ठाण्यालाच राहत आहेत. एवढे वर्ष त्यांचे आई वडील ठाण्यालाच राहत आहेत. त्याच्यामुळे एफआयआर जो आहे, आता ते स्वतः MP लेजिस्लेटिव्ह आहेत, त्यांना कायदा कळतो, त्यांनीच बनवलेले आहेत कायदे. तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट ज्युरिडिक्शन ठाण्याचं आहे, त्याच्यामुळे तो ठाण्यात दाखल झालाय. आणि विनायक राऊतांनी असा सुद्धा आरोप केला आहे, तुम्ही आणि त्यांच्या वकिलांमध्ये कुठेतरी सेटलमेंट संदर्भात चर्चा झाली असं थेट सेटलमेंट नाही, जेव्हा फॅमिली मॅटर असतं तेव्हा मीडिएशन होतं, कळलं का? आता त्यांच्या वकिलांवर पण मी बार काउन्सिलला तक्रार करणार आहे.
किंवा मिडिएशन हे जे केसेस असतात फॅमिली जिथे सून आणि नव कुठलेही असतात ते मिडिएशन हे कोर्ट प्रत्येक स्टेजला असतं. हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात जरी गेलो आपण तरी मिडिएशन असतं तिकडे. तर प्रत्येक स्टेजला मिडिएशन असतं. तर मी आणि त्यांचे वकील यांनी मिडिएशनसाठी ट्राय केलं की हे सर्व जे आहे भोगलं ठीक आहे, पण आता त्यांना लवकरात लवकर अत्याचार झाल्यावर सुद्धा न्याय मिळेल. जसं तुम्ही म्हणता ना न्याय मिळेल का, न्याय लगेच मिळत नाही आपल्याकडे. ही प्रॉब्लेम आहे मोठा. 10-10, 20-20 वर्ष जातं तोपर्यंत त्या न्यायाची काही व्हॅल्यू राहत नाही. तो त्याच्यामुळे मिडिएशन जे आहे ते मिडिएशन साठी मी त्यांच्या वकिलांबरोबर बोलणी केलेली आहे. आता जर ते म्हणत असतील ते ही डिमांड केली ती डिमांड केली, मिडिएशनला तिला अॅल्युमनी पाहिजे किंवा काही मेंटेनन्सची रक्कम पाहिजे, परमनंट असेल काय असेल ती त्या त्या कॅपॅसिटीनुसार हे असते. त्यांना नसेल, त्यांना ते हे असेल तर आम्ही कोर्टातनं ती घेऊ शकतो. आम्ही डीबीआर फाईल करतोय, 125 फाईल करतो, त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टातनं मिळेल नाही ते. पण हे डिस्क्लोज करणं म्हणजे त्यांच्या वकिलांची पण मानसिकता मी स्पष्ट म्हणतोय हे कळतं. हे कोर्टात पण जे मिडिएशन होतं कोर्टासमोर सुद्धा जज साहेबांसमोर हे जे मिडिएशनचे जे आपले ग्राउंड असतात किंवा काही बोलणी असतात ती कुठे डिस्क्लोज करायची नसतात, ते कॉन्फिडेन्शियल असतात आणि त्याची काही व्हॅल्यू नसते.